दर रविवारच्या प्रमाणे आजही आपण मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण साकेत बुद्ध विहारामध्ये जरी आपण करतो, तुम्ही दिसत असणारे 10-11 लोक जरी असले तरी याला जवळजवळ 1000-1200 लोक ऐकतात. आणि नुसतंच ऐकत नाही तर त्यातले 100 लोक तरी निदान त्याचा फीडबॅक देत आहेत. कसं वाटलं, काय वाटलं. अजून वाईट तर कोणी म्हटलं नाही की तुमचं प्रवचन आम्हाला आवडत नाही किंवा तुम्ही खोटं सांगतात, असं अजून एकही फीडबॅक आलेलं नाही. मग आपण गृहीत धरायचं की आपलं प्रवचन आवडतं लोकांना. आता त्या आवडत्याची व्याख्या ही खूप वेगळी आहे, कारण गुगलनीच तशी केलेली आहे की ज्याला नुसतं सबस्क्राईब करून नाही चालत, की त्याला लाईक किती लोक करतात. कारण त्याची एक ती पॅरामीटर असतं की तुमचं प्रवचन, आणि मग ते गुगलमध्ये कधी जर तुम्ही केलं, करून बघा कधीतरी, की मिलिंद प्रश्न असं नुसतं करा तुम्ही युट्यूबला, तर आपलं अजून सुरुवातीला प्रवचन येत नाही, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येते. तर त्याचा अर्थ काय आहे की आपले प्रवचन ऐकतात 1500-1600 लोक, पण लाईक खूप कमी करतात. कारण माहितीच नाही अजून आपल्याला, ती प्रोसिजर माहिती नाही की युट्यूब झालं, गुगल झालं, हे प्रिफरन्स कशाला देतात. आणि आपल्याही त्याच्यामध्ये व्याख्या सहज असते की श्रवणीय असलं तरी ते आचरणीय आहे का, बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि मग कधी कधी आपण म्हणतो की बुद्ध धम्म ऐकणं, श्रवण करणं आणि आचरण करणं, ह्या 3 गोष्टी आहेत. त्यातल्या श्रवण आपल्यात बऱ्याच जण केल्या जातं, काही ऐच्छिक पद्धतीने आणि काही शब्द आवडेल की नाही माहिती नाही, पण जबरदस्तीपणाने. आहे की नाही. इथे बसलेल्यापैकीच तुमच्या 10-12 लोकांमध्ये किती ऐच्छिक आहेत आणि किती जबरदस्तीने आहे. कमिटीत आहे मग गेलं पाहिजे, अध्यक्ष बोलतील नाही गेलो तर, अशी काहीतरी एक भावना असते की नाही. मग आपण श्रवणीय किती आहोत आणि जबरदस्तीचे किती आहोत. भगवान बुद्ध ही त्या दृष्टीने म्हणतात की सुरुवातीला सर्वच जण ऐच्छिक नसतात. वयाच्या 7व्या वर्षापासून तो आपल्याला पहिल्याने शाळेत धाडलं तर मूल शाळेत जाण्याच्या मनस्थितीतच नसतं, ते रडतं. स्वतःहून अनुभव घ्या. तुमचा मुलगाही तुम्ही जर पहिल्या वेळेस शाळेत नेऊन घातला असेल तर तो एवढा रडला असेल की ते पहिलं, आता शिशूमध्ये टाकता तुम्ही, शिशूच्या अगोदर ते क्रच ब्रेच आले मला वाटते काय, ते ज्याला बोलता येत नाही त्याला नेऊन घालता तुम्ही. मी मागे तुम्हाला शिशूचाही अर्थ सांगितला होता. शिशू कशाला म्हणतात, ज्याला शी आणि सू करण्याचं ज्ञान नाही त्याला शिशू म्हणायचं, की तिथे नेऊन घालतो. आणि ते रडतं कारण त्याला तिथे माहितीच नसतं ना काय. पण 7-8 दिवसानंतर ते रुळतं त्याच्यामध्ये, आणि मग कधीतरी ते स्वतःहून तयार होतं की मला आता शाळेत नेऊन घाला. तसंच धर्म ऐकण्याची ही प्रोसिजर आहे की सुरुवातच आपली ऐच्छिकपणाने होत नाही. भगवान बुद्धाला जेव्हा सम्यक समबुद्धी प्राप्त झाली तेव्हा कोणाला सांगावं हा त्या महात्म्यापुढे पडलेला प्रश्न होता. का प्रश्न पडला होता की ते स्वतःहून अनुभव करत होते की हा एवढा अवघड आणि एवढा सूक्ष्म धर्म आहे की मी सांगायला गेलो तर लोक पुढे बसतील तरी का. आणि म्हणून त्यांना प्राप्त झालेल्या अंतर्ज्ञानानुसार ते शोध घेत गेले. मग ते शोध घेता घेता त्यातले 2-4 लोक त्यांना सापडले की ते गेले. आणि नंतर त्यांना कळलं की पंचवर्गीय भिक्खू आहे, हे किमान ऐकण्याच्या स्थितीत आहेत. आपण वाचताना खूप साधारणपणाने वाचतो, यातले अर्थ नाही कळत की भगवान बुद्ध गयावरनं जेव्हा ऋषीपतन वनामध्ये जायला निघतात आणि जवळजवळ दुरूनच हे पंचवर्गीय भिक्खू बघतात तेव्हा ते सांगतात की याला बोलायचं नाही. काय ठरवतात ते, बोलायचं नाही. म्हणजे ते ऐच्छिक होतं का नाही. जसे जसे जवळ येतात आणि ती आभा त्यांच्यावर टिकते मग ते सगळे उपद्व्याप करतात. हात धुवायला पाणी देतात, पाय धुवायला देतात, अंथरून टाकतात बसायला. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण ऐच्छिक सुरुवातीलाच नसतो. तसे पंचवर्गीय भिक्षू ऐच्छिक नव्हते. भगवान बुद्धाला त्याच्याजवळती आपला मध्यम मार्ग सांगावा लागला आणि मग ते आचरणीय झाले. तसंच आपलं आहे की धर्म ऐच्छिक कधीच नसतो. धर्म हा
सांगण्यातून आचरणीय होतो, मग त्याच्या पाठीमागचं तुमचं उपाध्याय पद्धत किती चांगली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज अभंग करताना म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून प्रत्येक शिक्षक पॉप्युलर होत नाही, कारण की त्या शिकवण्याची कला जरी असली तरी त्या उपाध्यायाचं आचरणही लोक बघत असतात. की आचार्य सांगत असताना आम्हाला एक सांगतात दुसरंच काहीतरी करतात का. आणि जर दुसरंच काहीतरी करत असताल तर मग आपल्यात म्हणच आहे ना की तूच नाही करत आणि आम्हाला सांगतो, म्हणजे दुसऱ्या सांगे ज्ञान आपण कोरडे भाषा, अशातला हा प्रकार होता कामा नये. आणि म्हणून आपण हे ग्रंथ पठन करत असताना मी थोडीशी काळजी घेतो की मिलिंद प्रश्न जशाला तसा वाचूनही दाखवतो. आणि प्रत्येक ठिकाणी होतो तसं आपणही घरामध्ये बसलो तर ग्रंथाचे पठन आणि वाचन आपण खूप केलेले आहे. जेव्हा तो आपण मॅट्रिक 12वी होतो, एक वय होतं की ग्रास्पिंग पॉवर म्हणतात, आपल्या मेंदूमध्ये ते ग्रास्पिंग पॉवर येते. आणि म्हणून काही लोक कॉलेजमध्ये नही जाता परीक्षा देऊन ग्रॅज्युएट होतात. त्याचं एक यशवंतराव मुक्त विद्यापीठ नावाचं एक मोठं विद्यापीठच आहे की तिथे क्लासेस नाही, एक सिलेबस असतो, त्या सिलेबसच्या परीक्षा द्यायच्या आणि तुम्हाला डिग्री मिळते. परंतु त्यात आणि रेग्युलर क्लासेसमध्ये फरक असतो. आणि म्हणून धम्म वाचून कळत नाही तर धम्म श्रवण आणि आचरणाने कळतो. आणि म्हणूनच उपाध्याय नावाची ही संकल्पना, त्याच्यातूनच शिक्षण नावाची संकल्पना, या सगळ्या संकल्पना बौद्ध धर्मावर आधारित आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे की या भारतामधलं नालंदा विद्यापीठ नावाची एक शैक्षणिक खूप संस्था होती, ती जागतिक लेवलवरती त्याला विद्यापीठ म्हटलं. आजही विद्यापीठाची संकल्पना आहे की नाही. आणि ह्या विद्यापीठाच्या संकल्पनेला काय आहे की त्या विद्यापीठाला कॉलेज संलग्न आहे, म्हणून ते विद्यापीठ आहे की जे स्वतःचा अभ्यासक्रम ठरवतं, स्वतःची परीक्षा पद्धती ठरवतं, स्वतः सगळं करतं. असं कुठून आलं तर हे बुद्धाच्या पद्धतीतून आलं. ज्या ज्या लेण्या तुम्हाला दिसतात ती कॉलेजेस होती. ज्या लेण्या दिसतात की नाही ती काय होती, कॉलेजेस होती. तिथे असणारा उपाध्याय वर्षावासामध्ये येणाऱ्या श्रामणेर भिक्षूचं प्रशिक्षण व्हायचं. आणि ह्या संकल्पनेवर शाळा नावाची एक कॉन्सेप्ट भारतामध्ये नाही जगामध्ये अस्तित्वात आली. आणि म्हणून की कुठल्याही ग्रंथाचं असेल किंवा याचं वाचन असेल तर ही ह्या जगामधली ओपन युनिव्हर्सिटी आहे की जिला आपण मुक्त विद्यापीठ जसं म्हटलं तसं हे धर्माचं. आणि याला विशेषतः बऱ्याच वेळेस बुद्धाने याला धर्म नाही म्हटलं, धम्म म्हटलं. आणि म्हणून आपण हे करत असताना कुठलाही ग्रंथ आपण नुसतं वाचन म्हणून नाही तर ते आत्मसात करण्याचं, श्रवणातून ते आचरणीय झालं पाहिजे असे प्रयत्न करणं, याला धम्माचं व्यासपीठ म्हणता येतं. आणि त्या पद्धतीने आपण ह्या ग्रंथाचं वाचन आणि पठन करतो. आता किती होतंय, कारण काय होतं की परीक्षा ही दुसऱ्याने घ्यायची असते. स्वतःची परीक्षा स्वतः घेणं हे तत्वज्ञान तर आहेच, पण सर्टिफिकेट देण्याची पद्धती दुसऱ्याकडे ठेवली. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्या वेळेच्या त्यांच्या भिक्षूंना अग्र ही पदवी दिली की कोण कशामध्ये अग्र आहे. की जसं उपाली हे विनयामध्ये अग्र होते तशी एक एक पदवी बुद्धाने दिली. आणि त्याच्यापासून ह्या पद्धती यात गेल्या. आणि म्हणून मिलिंद प्रश्न हा त्यातला एक आद्य प्रश्न आहे की धर्माचं जे प्राथमिक शिक्षण म्हणता येईल ते आपल्याला मिलिंद प्रश्नामधून वाचायला किंवा ऐकायला मिळतं. कारण कुठल्याही गोष्टीचा पाया मजबूत असेल तर त्याची मिनार चांगली होते. आणि म्हणून त्रिपिटकामध्येही ज्याला जेव्हा समाविष्ट करण्यात आलं मिलिंद प्रश्नाला, तेव्हाही त्याला सांगितलं गेलं की ही प्राथमिक धम्माची, कारण राजा मिलिंद हा तोपर्यंत त्यांनी सगळ्या धम्माच्या आचार्याबरोबर चर्चा केल्या होत्या आणि त्यांनी कुठलाही धम्म म्हणजे पद निवडला नव्हता. माणूस पद कधी निवडतो की जेव्हा त्या गोष्टी आपण आत्मसात करतो आणि त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा तो मार्ग निवडला जातो. आणि तो मार्ग प्राथमिक लेवलला. म्हणून आजही आपण जर बघितलं तर 1ली ते 10वी पर्यंत आपल्याला जनगण मन आणि भारत माझा देश आहे ह्या प्रतिज्ञा म्हणून घेतल्या. मला असं वाटतं की आजपर्यंतही कोणी ती विसरलेला
नाही. आजही कुठल्याही माणसाला वयाच्या 90व्या वर्षी जरी त्याला म्हटलं जनगण म्हण आणि भारत माझा देश आहे हे जशाला तसं तो म्हणतो. कारण काय असतं तर ही पायातली सामुग्री असते. आणि म्हणून पायातली सामुग्री, तसं मिलिंद प्रश्न ही पायातली सामुग्री आहे. कारण त्यावेळेचा राजा हा मिलिंद प्रश्न निष्ठाच ऐकला नाही त्यांनी, तर आपल्या लव्या गम्यासह त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि म्हणून हा ग्रंथ कसा आहे तर प्राथमिक आहे. आणि याचं अजून गांभीर्यानं सांगायचं तर बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब या ग्रंथाविषयी म्हणतात की जर माझा बस चालला तर मी हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचेल. ते फक्त महाराच्या घरात नाही म्हटले, ते काय म्हणतात भारतातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये मी हा ग्रंथ पोहोचेल जर माझी तशी पात्रता झाली. पात्रता म्हणजे काय, तेवढी माझी पैशाची ऐपत. कारण ग्रंथ पाठवायचा त्यावेळेस बाबासाहेबांची ऐपत होती का, म्हणून त्यांनी तो एक शब्द टाकला. आणि म्हणून हा ग्रंथ ऐकताना वाचताना त्या लेवलने आणि त्या अनुषंगाने वाचलाही पाहिजे आणि ऐकलाही पाहिजे. आणि आपल्या परीने आपली जेवढी कुवत आहे, आपली जेवढी बुद्धिमत्ता आहे त्याप्रमाणे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वेळेसचा प्रश्न आपण बघितला होता की भिक्षू आणि उपासकामध्ये जर काही दुष्ल कृत्य घडलं तर भिक्षू आणि याच्यामध्ये काही फरक आहे का, ह्या प्रश्नावरती आपण मागच्या प्रश्नात विवेचन बघितलं होतं. आता आजचा प्रश्न आहे पाण्यावरती. आणि जर असा विचार केला तर एवढा क्षुल्लक प्रश्न राजा मिलिंदांनी का विचारला असेल. आजचा जो प्रश्न आहे तो एकदम क्षुल्लक वाटतो वाटताना. आणि प्रश्न असा की तुम्हालाही वाटते की ही साधी 4वी-5वीतल्या वर्गातल्या पोराला कळणारी प्रक्रिया आहे. आणि मग तो राजा मिलिंदालाच कळाला नसेल. कारण काय विचारला, मी 2-3 दिवस जरा विचार करत होतो की राजा मिलिंदाला, जेव्हा प्रश्न विचारणारा राजा मिलिंद आहे की त्यांनी बऱ्याचशा लोकांना हरवलंय त्या वेळेच्या ज्ञानामध्ये बऱ्याचशा. आणि कारण त्याच्या राज्यामध्ये अशी लोक राहतही नव्हती, कारण हा राजा विचित्र आहे म्हणायचे. हा बोलवतो आणि वादविवाद करा म्हणतो माझ्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर जवळजवळ नागसेनाच्या अगोदर त्यांनी सर्व लोकांना हरवलं होतं. त्यावेळेचे जे जे काय पंथ अस्तित्वात होते त्यांना, इव्हन बौद्धांनाही हरवलं होतं त्यांनी बऱ्याचशा लोकांना. आणि म्हणून बौद्धाच्या संघामध्ये तो निर्णय झाला होता की त्याला हरवायला कुठला तरी एक भिक्षू झाला पाहिजे. आता ती आख्यायिका मोठी आहे की नागसेन कसे आले काय आले, परंतु नागसेन त्यांना हरवतात. तर हा जो प्रश्न आहे हा एवढा क्षुल्लक प्रश्न आहे, वाचताना क्षुल्लक वाटतो, पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या प्रश्नाचं गांभीर्य काय. कारण जेव्हा विचार करतो की राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न, आपण म्हणतो की नाही की भगवान बुद्धाने 11 प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. का दिलं नाही, माणसाच्या उपयोगिता करता ते निरर्थक होते म्हणून त्याची उत्तर लोकांनी विचारले, पण भगवान बुद्धांनी त्याची उत्तरं दिली नाही. परंतु भ्रम असा झाला की दुसऱ्या अर्थानं लोक म्हणायला लागले की ते बुद्धालाच माहिती नाही. दुसरा एक अर्थ ना, आपण जर सांगितलं जाऊ दे रे तुझ्या काही फायद्याचं नाही, तो इथं ऐकून घेतो बाहेर जाऊन याला माहित नाही म्हणून त्याने सांगितलं नाही. ऍक्च्युली प्रश्न तसा नव्हता. बुद्धाने त्याच्यावरती विश्लेषण केलं, आपली लोक सांगत नाही. बुद्ध सांगतात ते अव्याकृत आहे. अव्याकृत आहेत म्हणजे त्याला तुम्हाला व्याकरणाच्या भाषेत सांगता येणार नाही. आजही आपण म्हणतो की नाही आईवर माझं खूप प्रेम आहे, आईला मला उभं केलं म्हटलं करून दाखवतं, करता येईल का, कारण ते अव्याकृत आहे. ते तुम्हाला व्याकरणाच्या भाषेत सांगता येणार नाही. माझ्या आईवर माझं प्रेम आहे, माझ्या बापावर माझं प्रेम आहे, हे व्याकरणाच्या भाषेत तुम्हाला सिद्ध करता येणार नाही. आणि म्हणून ते होतं. बुद्धाला माहित नव्हतं असं नाही, बुद्धाला सर्व क्रिया माहिती होत्या, जगाची उत्पत्ती माहिती होती, कसं निर्माण झालं तेही माहिती होतं, नेमकं निर्माणाच्या नंतर काय तेही माहिती होतं. परंतु बुद्धाने सांगितलं की ते अव्याकृत आहे, व्याकरणाच्या भाषेत ते सांगता येत नाही, त्याची अनुभूती घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही निर्वाण कसं आहे आजही सांगता येतं का कोणाला, अव्याकृत आहे ते निर्वाण. पण हे जेव्हा तुम्ही त्याची अनुभूती करता तेव्हाच ते कळतं. निर्वाणाची व्याख्या करताना त्यांनी शब्दाच्या भाषेत सांगितलं निर्वाण म्हणजे मालवणे विजणे, परंतु त्याचा साक्षात्कारच स्वतःला करावा लागतो. तसंच ह्या प्रश्नाविषयी काय प्रश्न काय तो आपण वाचू, तुमच्याही लक्षात येईल की किती साधा प्रश्न आहे, पण याचा गांभीर्याचा अर्थ काय आहे तो आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणते नागसेन
विस्तवावर पाणी ठेवले असता बुडबुड खळखळ असे अनेक प्रकारचे आवाज होतात. यावरून पाण्यात सुद्धा सजीवपणा असला पाहिजे. ते केवळ मौज म्हणून तसा आवाज काढते की त्याला काही दुःख झाल्यामुळे तसा आवाज करू लागते. महाराज, पाण्यामध्ये सजीवपणा किंवा प्राण मुळीच नसतो, परंतु अग्नीच्या उष्णतेमुळे पाण्यात एक प्रकारची हालचाल निर्माण होते आणि बुडबुड खळखळ असा आवाज होऊ लागतो. भंते नागसेन दुसऱ्या मताला मानणारे अनेक लोक पाण्यात जीव आहे असे म्हणतात. त्यामुळे ते थंड पाणी न पिता गरम करून पाणी पितात आणि ते बौद्धाची नेहमी निंदा करतात की हे बौद्ध भिक्षू एक पेशीय जीवाचा नाश करणारे आहेत. तेव्हा अशा निंदकांना सडेतोड व योग्य उत्तर देऊन त्यांना चूप करा. आता प्रश्न काय की पाण्याला जीव असतो. आता ऐकताना तुम्हाला हे वाटेल की नाही किती निरर्थक प्रश्न आहे, राजाला एवढंही कळू नये का? परंतु त्यावेळेसच्या मतावलंबी लोक, आताही तुम्हाला जर असेल त्यावेळेसची भगवान बुद्धाच्या काळामध्ये कुठली प्रवाह होती? जैन प्रवाह होता, अजीवक प्रवाह होता, केश कंबलीचा चारवाक प्रवाह होता. चारवाक तर जगाच्या वेगळे आहेत, ते सगळ्याच गोष्टीला मानत नाही. ते काय म्हणतात, खा प्या मजा करा, दुनियात काही नाही. त्यांचं तत्वज्ञान खूप वेगळं आहे की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत आहे, मेला की गेला, काही नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, परलोक नाही, पाप नाही, पुण्य नाही. ही चारवाकाची थिअरी आहे. ऍक्च्युली चारवाकाची थिअरी म्हणजे आजही अस्तित्वात नाही, त्यांचं सगळं साहित्य जाळून टाकलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये चारवाकाचं प्रतिनिधित्व करणारा अजित केश कंबली आहे. का म्हणतात अजित केश कंबली? माणसाच्या केसाची घोंगडी तो अंगावर घेऊन राहायचा, म्हणून तो अजित केश कंबली. आजपर्यंत तुम्ही घोंगडी मेंढराच्या केसाची ऐकली असेल, पण माणसाच्या केसाची घोंगडी जर बनवली तर ती तिन्ही ऋतूमध्ये आहे. ऋतू कसे आहेत? पावसाळ्यात पाऊस पडतो की नाही, हिवाळ्यात हिऊ असतं, उन्हाळ्यात गरमी होते. त्या कंबळीचा अर्थ असा आहे की बाकीची कांबळ पावसामध्ये तुम्हाला पावसापासून संरक्षण करते, पण माणसाच्या केसापासून बनवलेली कांबळ तिच्यातून केस पाणी झिरपतं, एवढं झिरपतं की माणसाला पडणाऱ्या पावसापेक्षा जास्त ओलं. हिवाळ्यामध्ये ती एवढी थंडी देते की भयानक, उन्हाळ्यामध्ये ती एवढी गरमी देते, म्हणून त्याला केस कंबली म्हटलं की त्या त्या ऋतूच्या हवामानामध्ये. कारण महावीराचा तोच सिद्धांत होता ना, अंगावर कपडा का नाही ठेवला त्यांनी? अंगावरचे सर्वच कपडे काढून टाकले त्यांनी की त्या त्या ऋतूमध्ये ह्या शरीराला त्या ऋतूमध्ये ढाता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे हा विचारलेला पाण्याचा प्रश्न साधा वाटलं त्यावेळेसचे मतावलंबी लोक, आत्ताचे मतावलंबी लोक. आणि म्हणून आता एक साधा सांगतो की आजही ब्राह्मण धर्मामध्ये पाण्याला काय म्हणतात? उदंड जहाले पाणी स्नान संध्या करावया. पाणी कशाला यावं त्यांना? स्नान आणि संध्या करायला. त्याच पाण्याकरता बाबासाहेब अस्पृश्याचा सत्याग्रह करतात. पाण्याचा दोन प्रश्न आहेत. इथे विचारलेला प्रश्न त्यावेळेसही असं काही होतं का की पाण्यामध्ये आजही म्हणतात की त्यांचं, तुम्ही जर मला वाटतं मांडुक्य उपनिषद आहे की बृहद्रण्यक्य, त्या कशामध्ये वाचलंय मी माहिती नाही, पण पहिला त्यांचा जो काय अवतार आहे तो पाण्यापासून, म्हणजे मत्स्य अवतार म्हणतात ना. आणि म्हणून जगाची निर्मिती ते पाण्यापासून सांगतात, म्हणजे पाणी सजीव आहे. आता त्याच्यावरचं खंडन बुद्धाने बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे. संघाने केलं, धर्मकीर्तीने केलं, वसुबंधूंनी केलं, वेगवेगळ्या लोकांनी त्याचं खंडन केलेलं आहे. आता त्या मोठ्या याच्यात जाऊ नये, पण इथे आपण पाण्याचा प्रश्न घेतलेला आहे की पाण्याला जीव असतो का? तर राजा मिलिंद त्याला एक उदाहरण देतात की पाणी गरम करताना ठेवलं तर त्याला बुडबुडे येतात, उकळतं ना ते, आणि मग ते उकळतं तर ते म्हणजे शोक व्यक्त करतंय का? त्याच्यात जीव आहे म्हणून. आणि ते दुसरे मतावलंबी आहेत. आजही तुम्ही जर बघितलं तर जैनामध्ये दोन आहेत. त्याला नग्न साधूला त्यांच्यामध्ये दिगंबर आणि जे कपडे घालतात त्याला श्वेतंबर म्हणतात. तर दिगंबरामध्ये अहिंसेला परमो धर्म म्हटलं त्यांनी, म्हणजे तोंडावर मास्क आजही, आपण फक्त कोरोनामध्ये घातलं, पण ते जिंदगीभर घालतात. का घालतात? की साध्या सूक्ष्म जीवाची हत्या होऊ नये. आणि त्यांचं म्हणणं आहे की पाण्याला जीव असतो, एक पेशी आहे ते, आणि म्हणून ते पाणी उकळून पितात.
कसं पितात? उकळून. आता यालाही शास्त्रीय कारण आलं की पाणी उकळून का प्यायचं, तर जसं माणसाच्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस सर्व सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे रोग निर्माण करणारे जंतूही पाण्यात असतात. आणि म्हणून आजपर्यंत तुमचं विज्ञानही सांगतं की माणसाला होणाऱ्या रोगापैकी जवळजवळ 70% रोग पाण्यापासून होतात. तर पाणी जिवंत नाही, पण पाणी जिवंत ठेवण्याला कारण आहे. इथे भगवान बुद्धाचा कार्यकारण सिद्धांत. कारण कुठल्याही गोष्टीला घडायला कारण लागतं. माणूस जिवंत राहायला हवा पाणी हे 2 कारण आहे. ते सजीव आहेत का? नाही. सजीवाची व्याख्या करताना भगवान बुद्धांनी सांगितलं की सजीवाची व्याख्या करताना ते जसं ऊर्ध्वगामी वाढतं तसं ते आपली उत्पत्तीही करतं. कुठलाही सजीव आपली उत्पत्ती करतो. म्हणून दगडाने दगडाची उत्पत्ती केली का? नाही. दगड कशाचा बनतो? तर वाळू, माती, रेती याच्यावर कित्येक असंख्य वर्ष प्रक्रिया होऊन त्याचा दगड बनतो. तो निर्माण करत नाही. तसं पाण्याला भंते नागसेनाने सांगितलं की हे जिवंत नाहीये, त्याच्यामध्ये जीव नाहीये. जीव नाहीये कारण काय? तर भंते त्याला मग उदाहरणं देतात. आता गावाकडे तुम्ही बघितलं असेल की नाही, आता आपल्या बंगल्यावरती सिंथेटिकच्या टाक्या आल्या ना, पाण्याचा साठा कुठे करतो आपण? त्याच्यामध्ये करतो. आजही तुम्ही गेलं तर मोटारीने पाणी वर चढवता. त्याच्यामध्ये जर जीव असता तर साधारणतः कुणी प्रक्रिया करून त्याला विनंती केली असते की बाबा चढ 4थ्या माळ्यावर, आहे ना तुझ्यात जीव तर चढ 4थ्या माळ्यावर. असं होईल का? नाही होणार. कारण ती निर्जीव वस्तू आहे, परंतु कार्यकारण भावामध्ये ती हेतू करता सिद्ध आहे. आणि म्हणून पाण्याला एक महाभूत पण म्हटलं. आप हे महाभूत आहे की नाही? 4 महाभूतापैकी पाणी हे एक महाभूत आहे की ज्याच्यापासून आपलं शरीर बनवलं. भगवान बुद्ध सांगतात नाम रूपाची प्रक्रिया करताना रूपामध्ये ह्या 4 महाभूताचा भगवान बुद्धाने समावेश केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी एक महाभूत आहे. आणि प्रत्येक महाभूत हे सजीव नाही. हवाही सजीव नाही, पण ती जिवंत ठेवण्याला उपकारक आहे. अग्नी सजीव नाही, ती निर्मित होते. आता जर तसा विचार केला तर अग्नीचा कुठं स्टोअर आहे का? स्टोअर नाही. 2 वस्तू जर एकमेकावर घासल्या तर त्याच्यापासून अग्नी निर्माण होतो. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तसं पाणी हे महाभूत आहे, पण ते सजीव नाही, जिवंत नाहीये. हे नागसेन भंतेजींनी तेव्हा सांगितलं. आणि म्हणून ते उदाहरण देतात की जसं पाणी उकळतं. कारण भंते नागसेनाने का प्रश्न विचारला होता की उकळत्या पाण्याला बुडबुडे येतात. उकळत्या पाण्याला बुडबुडे येतात आणि म्हणून ते जिवंत वाटतं. तर भगवान बुद्धाचा हा सिद्धांत आहे कार्यकारण भावाचा. जशी 4 महाभूतामध्ये पाणी आहे. आजही आता तुम्ही जर विचार केला तर पृथ्वी हेच तुमचं शरीर आहे. पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते तुमच्या शरीरामध्ये आहे. म्हणून 75% पृथ्वीवरती पाणी आहे. तुमच्या शरीरामध्ये किती पाणी आहे? 75% पाणी. 30% जंगल वेलेला. आता तुम्ही जंगल तोड केली म्हणून निसर्ग बिघडला. निसर्ग का बिघडला? तुम्हाला जर आठवत असेल, आता तुमच्याही लहानपणामध्ये इथं बसलेले तुम्ही सगळे 50 वर्षाच्या पुढचे आहेत, पण तुमच्या लहानपणामध्ये जेव्हा तुम्ही गावी असाल तेव्हा नदीचे पूरही बघितले असतील तुम्ही आणि निसर्गही बघितला असेल. आज जर तुम्ही बघितलं तर पूर्ण आता 1 महिना पावसाळ्याचा निघून गेला आणि 3च दिवस पाऊस पडला. ऍक्च्युली पूर्ण पडायला पाहिजे होता. तो निसर्गाच्या नियमानुसार निसर्गाला आपण केलं. जसं पृथ्वी हा धातू आहे, पृथ्वी हे भूत आहे, त्याचप्रमाणे पाणी हे भूत आहे आणि शरीर ही पृथ्वीची प्रतिमा आहे. शरीरामध्ये जे जे काही तुमचे आहे तेच पृथ्वीवरती आहे. आणि म्हणून मेल्यानंतर माणसाला काय म्हणतात तुम्ही? पंचतत्वात विलीन झाला. तेच अस्तित्वात आहे. त्याच्यापासूनच सगळी उत्पत्ती होते आणि त्याच्यामध्येच माणसं विलीन होतात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून पाण्याला आणि ह्या महाभूताला सजीव म्हणतात. ते स्वतःच जर सजीव असेल तर त्याने दुसरी तशीच निर्मिती केली असती. पाण्याने पाण्याची, हवेने हवेची, अग्नीने अग्नीची. माणूस निर्माण झाला असता का? नाही. याच्या मिश्रणाने. आणि म्हणून चार्वाकाचा तो सिद्धांत खूप चांगला वाटतो. चार्वाकाला असाच प्रश्न विचारला की आत्मा नावाचा प्रकार आहे का? तर ते नाही म्हणतात. आत्मा नावाचा प्रकार, बुद्धही आत्मा नावाच्या प्रकरणाला नाकारतात.
पण चारवाक त्याला वेगळी संज्ञा देतो, बुद्ध वेगळी देतो. बुद्ध त्याला चेतना म्हणतात. नाम रूपाची संज्ञा आहे की रूप हे तुमच्यावर महाभूतानी बनलं, परंतु त्याच्यामध्ये सजीवता याला तुमच्यामध्ये चेतना आहे. बुद्धाची संकल्पना चेतना आहे. चारवाक तसं म्हणत नाही. चारवाक म्हणतात हे महाभूत आली की ऑटोमॅटिक चेतना येते त्याच्यामध्ये, आणि ते त्याला पानाची उपमा देतात. विळा खाल्ला ना तुम्ही पानात, ते सांगतात पान हिरवं आहे, सुना सफेद आहे, सुपारी तपकिरी आहे, काळा आहे, पण या सगळ्याचं मिश्रण झालं चावलं की ते लाल होतं. तसंच आहे, चार महाभूत मिळाली की ऑटोमॅटिक हे होतं. आणि बघा त्या सिद्धांताला आता तुमचा वैज्ञानिक सिद्धांतही त्याच्या जवळ जाताना दिसतो. तुम्ही जर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं तर काय आहे ते? एक प्रक्रिया होते आणि ऑटोमॅटिक तुमची बुद्धिमत्ता घडायला लागते. तुम्ही जर त्याला नुसतं त्याच्याकडे जर इनपुट असेल तर पूर्ण पुस्तकाची समरी ते 1000 याच्यामध्ये देतं. म्हणजे चार महाभूत एकत्र आली तर आतला आत्मा ऑटोमॅटिक निर्माण होतो. हे चारवाकाचं तत्वज्ञान सिद्ध व्हायला. जसं बुद्धांनी म्हटलं की नाही की चेतना ही महाभूताबरोबर असते. आणि म्हणून पाण्याला हा प्रश्न का विचारला होता त्याने की नुसता बुडबुडा होता का? नाही, त्या राजाच्या मनामध्ये ते होतं की जर हे महाभूत आहे तर हे जिवंत आहे का, हा त्या प्रश्नातला गाभा होता. आणि म्हणून त्याला नागसेन, कारण नागसेनालाही माहिती होतं की याला जर विकृतपणाने आपण उत्तर दिलं तर त्यावेळेचे जे वेद घडले होते त्यावेळेस प्रजन्याला वरुणाचा देव बनवला गेला. वरुण हा कोणाचा देव आहे? तो पावसाचा देव आहे. आणि ते नागसेनाला माहित होतं याला जर मी थोडीशी संकल्पना दिली तर परत हे देवाच्या संकल्पनेमध्ये जातील. म्हणून पाणी हे निर्जीव आहे, याला कुठलंही नाही. आणि म्हणून ते उदाहरण देताना देतात. आपण हे गावी जर बघितलं असेल, मी आता जसं सांगितलं की आपल्या बंगल्याच्या वरच्या टोकाला आपण टाकी बसवतो आणि पाणी खाली येतं. खालीहून पाणी वर घालायचं तर मोटार बसवावं लागते. सजीव आहे का ते? नाही. पण वरून पाणी खाली आणायला मोटार बसवावं लागत नाही. तो फ्लो आहे, विज्ञान आहे. आणि म्हणून इथे त्यांनी समजावून सांगितलं की पाण्याचा आवाज फक्त उष्णता दिली तरच होतो. आणि म्हणून ते उदाहरण देऊन सांगतात की गावाकडे तुमच्याकडे म्हणतात की नाही, आमच्याकडे रांजण म्हणायची. आणि सकाळी उठल्यावर पहिलं काम गावातल्या लोकांचं काय असायचं तर विहिरीतून रांजण आपल्या घरचा भरून ठेवायचं आणि बाकी पाण्याला जायचं. जर त्याच्यात जीव असता तर ते कोण मारल्यावर आल्या आल्या बोंबललं असतं ना की बाबा मला दिवसभर कोंडून ठेवलंय तू, मला का नाही उघडं ठेवलं. तसं राजनात ठेवलेलं पाणी कधी उकळलं नाही. वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर विहिरीतलं झालं. समुद्र जर तुम्ही बघितला असेल तर समुद्राला 2 वेळेस भरती आणि आवटी येते पाण्याला. तिथेही त्यांनी तो शोध लावलेला आहे की भरती आणि आवटी. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की भरती आणि आवटी काय येते तर चंद्राच्या जसा पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे तसं चंद्राचे किरण ज्या वेळेस एका पर्टिक्युलर दिवशी पडतात त्यावेळेस भरती येते. हा सिद्धांत भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलेला. मग त्यावेळेचं कॅलेंडर आज परत ह्या विषयाच्या अनुषंगाने समजावून सांगतो तुम्हाला की वर्ष कसं निर्माण झालं तर पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि तिला फिरायला किती दिवस लागतात? 365 दिवस लागतात. म्हणून वर्षाची संकल्पना आली. आता महिन्याची संकल्पना कशी आली तर चंद्राच्या प्रकाशानुसार. तो पूर्ण प्रकाशित होताना 15 दिवस तो कलेने कमी होत जातो. म्हणून शुक्ल पक्ष 15 दिवसाचा किती? शुक्ल पक्ष की तो प्रकाशित असतो. आणि 15 दिवसाचा कृष्ण पक्ष म्हणजे तो अंधाराचा असतो. म्हणून ही 15 दिवसाची संकल्पना आली. पण आठवड्याची संकल्पना कुठून आली ते काही मला अजून कळलं. आठवडा म्हणता ना तुम्ही, म्हणजे 15 दिवस, महिना आणि वर्ष याची संकल्पना आली. पण आठवड्याची संकल्पना कशी आली ती काही अजून कळली नाही. त्याला नावही आपण जर म्हटलं ग्रहाची दिली तर ग्रह 9 आहे, मग 9 दिवसाचा आठवडा व्हायला पाहिजे होता, 7च दिवसाचा आहे. म्हणून ती संकल्पना काही अजून आपल्याला कळाली नाही. आणि म्हणून की जे वेगवेगळ्या प्रकारची जी त्यावेळेच काय म्हणता येईल त्याला की दर्शन किंवा
विज्ञान तर नाही म्हणता येणार, परंतु प्रत्येक धर्माचं एक दर्शन असतं आणि त्या दर्शनाला, ह्या दर्शनाने त्या दर्शनाला दिलेली उत्तरं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण धर्माला बौद्ध धर्माने दिलेली उत्तर आहे किंवा त्यांचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष भारतामध्ये तरी किमान ऍक्च्युली इसवी सन पूर्वीचं 6वं शतक जसं भारतामध्ये महत्वाचं आहे तसं जगामध्येही आहे. जगामध्ये त्याच वेळेला तिकडे सुकरात किंवा ही दार्शनिक लोक निर्माण झालेली आहेत. परंतु भारताचं दर्शनशास्त्र एवढं प्रगल्भ आहे की भगवान बुद्धापासून सुरू होतं. आज कितीही म्हणत असले की आमचे वेद हे इसवी सनापूर्वी 1500 वर्षापूर्वीचे, पण वेदाचं अर्काईच असं काहीही सापडत नाही जसं तुमचं सापडतं. कारण भगवान बुद्धापासूनच भारताला इतिहास आहे. त्याच्या अगोदरचा इतिहास हे मिथक सांगतात. बुद्धांनी सांगितलं की माझ्या अगोदर 27 बुद्ध झालेत, पण त्यातल्या कोणागमन बुद्धाचा जर हे सोडला आणि आता तुमच्या अजंठ्याच्या याच्यामध्ये गेले तर 7 बुद्धाचे नावं सापडतात. परंतु आर्कालॉजिकल जर इतिहास बघितला तर फक्त बुद्धापासूनच सापडतो. आणि तो बुद्धापासून म्हणजे खरा अशोकापासून आहे, पण अशोकाने दर्शित केलेला बुद्धाचा इतिहास आहे. आणि म्हणून त्याला प्राचीन इतिहास जो भारताचा आपण म्हणतो त्याला बुद्धाच्या इतिहासापासून सुरुवात होते, मग मध्यकालापर्यंत. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये जर कोणाचा संघर्ष असेल तर तो ब्राह्मण धर्माचा आणि बौद्ध धर्माचा. आता त्याच्यावरचे प्रवचन जर करायचे झाले तर खूप मोठे प्रवचन होतील, ते तात्विक दृष्ट्याही मोठे होतील. परंतु आज आपण जर नुसतं बुद्ध धर्म समजून घ्यायचा असले तर ह्या मिलिंद प्रश्नामधल्या एका प्रश्नाचं विवेचन आहे. तसंच हे पाण्याचं विवेचन आहे. कारण यांनी जो प्रश्न विचारलाय तो पाण्याचा, आणि या पाण्यालाच जगामध्ये एवढं महत्व आलेलं आहे. आता तर म्हणतात 3रं महायुद्ध जर झालं तर पाण्यावर होईल. आजही आपण जर भारतामध्ये म्हटलं तर कमीत कमी 9 राज्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाची भांडणं सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राचाही जल समस्याचा प्रश्न अजूनही आहे. आणि म्हणून पाणी हे एवढं मोठी गोष्ट आहे. कधी कधी आपण विचार करतो ना की बाबासाहेबांनी का महाराष्ट्रात सत्याग्रह केला असेल. तिथल्याच पाण्यात काय सोनं होतं का महाडला. पण ते प्रातिनिधिक होतं की माणसाच्या जीवनावश्यक वस्तूपैकी पाणी नावाची एक वस्तू आहे, आणि ती वस्तू आमच्या हजारो वर्षामध्ये आमच्या लोकांना ती दुर्मिळ केली होती. ऍक्च्युली त्यावेळेस पाण्याचा कुठेही दुर्मिळता होती का नाही. त्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये महाराजच काय मांगाचं कुत्र पण जाऊन पोहत होतं. त्याला मज्जा होता का. कारण त्या कुत्र्याला जात नव्हती लावली यांनी, माणसाला जात लावली होती. पण ते मांगाचं कुत्र असेल, महाराचं कुत्र असेल, तेही महाडच्या चौदार तळ्यात जाऊन पाणी पित होतं. पण मात्र महारा मांगा चांभाराला त्या चौदार तळ्यात पाणी पिणं सोडा, त्या तळ्यावर जायची मुभा नव्हती. प्रश्न त्या पाण्याचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रातिनिधिक स्वरूपात पहिला प्रश्न जर कुठला उचलला असेल तर महाडच्या सत्याग्रहाचा. म्हणून आजही म्हणतात की जगामध्ये पाण्याने आग विझवली, पण असा एक महापुरुष होता की त्यांनी पाण्याला आग लावली. कारण हा जगात, तुमच्या माहिती करता सांगतो की हा सत्याग्रह, महात्मा गांधीला सत्याग्रहाचा प्रणेता म्हणतात. महात्मा गांधी यायच्या अगोदर बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केलेला. सत्याग्रहाचे खरे प्रणेते बाबासाहेब. सत्याचा आग्रह धरणं, सत्याग्रहाचा अर्थ काय. हे सत्य आहे त्याचा आग्रह धरणं. आणि तो बाबासाहेबांनी धरला होता की आम्ही तुमच्यासारखीच हाडामासाची माणसं आहोत. जसं तुम्ही पाणी पिऊ शकता तसंही आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याचा आग्रह धरला होता. आणि हाच प्रश्न बाबासाहेबाच्या अगोदर 2200 वर्षापूर्वी राजा मिलिंद नागसेनाला विचारतो, पाणी जिवंत आहे का. कारण तेव्हाही बहुतेक हा पाण्याचा प्रश्न असावा. आणि तेव्हा भंते नागसेन सांगतात की पाण्याला जर एका उष्णतेच्या मर्यादेपर्यंत नेलं तर पाणी उकळतं. ते पाणी जर शांत एखाद्या माठामध्ये भरलेलं असेल तर ते काही उकळत नाही, म्हणजे त्याला जीव नाही. समुद्रामध्ये तुम्ही आज जर गेला तर समुद्रामध्ये 20-20 फुटाच्या लाटा वर उसळतात.
समुद्राच्या गेला का बघ, मला अनुभव आला, कारण मुंबईमध्ये मी राहिलो. कधी पौर्णिमेच्या दिवशी, भरती ओहोटीच्या दिवशी जाऊन समुद्र पाहण्याची एक मजा वेगळी असते. तुम्ही जाऊन बघा, त्याचा आवाजही वेगळा असतो. त्याला गाज म्हणतात, त्या समुद्राच्या पाण्याची गाज. आणि त्या भरतीच्या दिवशी समुद्राच्या पाण्याची नुसती लाट येत नाही, त्या लाटेबरोबर फेसही येतो. आणि ती लाट जवळजवळ 20 ते 25 फूट उसळलेली असते. आणि म्हणून समुद्रामध्ये घडलेल्या काही क्रियाची ती प्रतिक्रिया असते. जीव आहे का तो? नाही. समुद्रामध्ये घडलेल्या काही त्या क्रिया असतात, त्याची ती प्रतिक्रिया असते, लाट उसळणं. आणि म्हणून तुम्ही सुनामी नावाचा प्रकार ऐकला असेल. कारण सुनामी काय येते तर समुद्रामध्ये कुठेतरी समुद्राचा भूकंप झालेला असतो. जमीन का हलते तर भूकंप झाल्यावर, त्याला अर्थक्वेक म्हटलं की नाही, भूमी हलणं, धरणी कंप म्हटलं त्याला. भूकंपाला काय म्हटलं? धरणी कंप, म्हणजे हलणे. तर समुद्राच्या पाण्यामध्ये 20-20 फुटाच्या लाटा येतात. ती एक प्रक्रिया असते. सुनामी येण्याची एक प्रक्रिया असते. त्या समुद्राला जीव नाही, पाण्याला जीव नाहीये, पण ते दुसऱ्या प्रक्रियेने येते. आणि म्हणून मग इथे परत त्या पाण्याच्या शून्यवादाकडे जर तुम्ही गेलं तर नागार्जुनाचा शून्यवाद आहे की कुठलीही वस्तू एका क्रियेने घडत नाही, शून्य असतं. प्रत्येक गोष्ट काय आहे? शून्य आहे. पण काही वस्तू मिळून ती मनलेली आहे. जसा शरीर, माणसाचं 4 महाभूत, पंचस्कंद म्हटले की नाही, आणि नाम रूपाने घडलेलं, हे जर काढून टाकलं तर काय राहतं? खाली शून्य राहतं. तशाच प्रकारचा पाण्याचाही प्रश्न आहे, त्याला जीव नाही. आणि म्हणून त्यांनी ते उदाहरण देताना आपल्या घरातल्या माठाचं दिलं. त्याच्यानंतरही भंते नागसेन सांगतात की राजा, तुला जर पाण्याचा सजीव आणि निर्जीवपणा शोधायचा असेल तर पाण्यामध्ये भात टाक, साळ टाक, त्याच्यावर झाकण ठेव आणि विस्तवावर न ठेवता तसंच खाली ठेव. काही क्रिया घडेल का त्याच्यात? जर त्याच्यामध्ये सजीवपणा असता, भात शिजवण्याची ताकद पाण्यात असती, तर बिना अग्नीचं त्याने शिजवलं असतं ना. आजही आपलं अन्न फक्त पाणी शिजवतं का? त्या पाण्याला प्रक्रिया करायला विस्तवाची जोड द्यावा लागते, कारण ती धग दिल्याशिवाय क्रिया घडत नाही. आणि पाण्याचं उकळणं ही एक क्रिया आहे, त्याची अंगभूत शक्ती नाहीये. आणि अंगभूत शक्ती ज्याच्यात नसेल तो निर्जीव असतो. विटावर वीट रचली, तिच्यामध्ये सिमेंट टाकलं तर त्याच्यात अंगभूत शक्ती आहे का? नाही. अंगभूत शक्ती असती तर ते म्हटलं असतं, हे भंतेजीचं प्रवचन ऐकलं, तिकडची भीत पडली असते, जाऊ द्या म्हणले असते, मी नाही ऐकत. अंगभूत नाहीये, ते सजीव नाहीये. आणि म्हणून पाण्याची प्रक्रिया सांगताना ते सांगतात की जसं माठातलं पाणी किंवा तांदूळ टाकलेलं पाणी जोपर्यंत अग्नीवर ठेवल्या जात नाही तोपर्यंत ते शिजत नाही. त्याच्या पुढचं उदाहरण देतात की तुम्ही भातात हात घालून परीक्षा घेत नाही, भाताचं एकच शीत उचलता ना तुम्ही, आणि ते एकच शीत दाबून बघता आणि समजा शिजलं किंवा नाही शिजलं. ही प्रक्रिया 3 वस्तू मिळून घडलेली असते. आणि म्हणून सजीवतेला नाही की कुठल्याही गोष्टीला जर त्याचा क्रिया घडून आणत असेल तर ह्या निर्जीव वस्तूपासूनच घडलेली असते. आणि म्हणून इथे परत ते दुसरं उदाहरण देतात ते नगाऱ्याचं. आजही तुम्ही तबला, ढोलकी हे प्रकार कधी बघितले असतील. एवढंच नाही, पाण्यापासून बनलेलं एक जलतरंग नावाचं वाद्य आहे, ऐकलंय का तुम्ही? ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्या तरंगाने वाद्य निर्माण होतं, त्याच्यामधून ध्वनी निर्माण केले जातात. म्हणून पाणी किंवा ध्वनी हे जिवंत आहेत का? नाही. म्हणून ते उदाहरण देतात दुसरं नगाऱ्याचं की एका प्राण्याच्या चामड्यापासून बनलेला तो नगारा लाकडाला गुंडाळलेला आहे. जोपर्यंत त्याच्यावर थाप पडत नाही तोपर्यंत ते ध्वनी निर्माण करत नाही. आजही जर तुम्ही संगीत ऐकलं तर तुमच्या विणावरती व्हा किंवा बाजाच्या पेटीवरती व्हा, हुबेहूब तुमचा आवाज किंवा हे काढलं जातं ना, गाणं, पूर्ण गाणं ऐकलं जातं. म्हणून तो पेटी सजीव आहे का? किंवा तो नगाऱ्याला लावलेलं चांबडं सजीव आहे का? तसंच पाण्याचं आहे. ते सांगतात की जोपर्यंत त्या तांबड्यावर थाप पडत नाही तोपर्यंत त्याच्यातून ध्वनी निघत नाही. तसंच जोपर्यंत पाण्याला उष्णतेचा संपर्क होत नाही तोपर्यंत ते बुडबुड करत नाही. आणि म्हणून या सजीव आणि निर्जीवतेमध्ये
एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला होता. आता मला माहिती नाही, तर जर कोणी सायन्सचे लोक असतील तर तुम्हाला माहिती असेल की वनस्पती सजीव आहे. आज आपण झाडं म्हणतो की नाही, झाडं सजीव आहे. आता काही सजीव आला की सजीवामध्ये प्राणी आणि वनस्पती म्हणून विज्ञानामध्ये दोन शाखा आल्यात ना तुमच्या, प्राणीशास्त्र आणि वनस्पती शास्त्र. वनस्पती शास्त्रामध्ये बी ते खूप आहे, बॉटनी बिटनी असे काहीतरी प्रकार आहे. एका शास्त्रज्ञाने की झाडालाही दुःख होतं हे सिद्ध करण्याकरता त्यांनी एक डिव्हाइस बनवलं की ते डिव्हाइस लावलं आणि जर असं झाडाला इंजेक्शन दिलं तर त्या डिव्हाइस मधून रडण्याचा आवाज यायचा. ही प्रयोग केलेली गोष्ट आहे. आता मला शास्त्रज्ञाचं नाव नाही आठवत, मी वाचलेलं आहे ते. आणि तो प्रयोग करून दाखवायचा. कशा करता की जंगल तर तोडू नका, आपल्यासारखाच त्यांनाही जीव आहे. आणि तो प्रयोग करून दाखवायचा, प्रत्येक ठिकाणी प्रयोग करून दाखवायचा. ते डिव्हाइस झाडाला लावायचं, तो इंजेक्शन द्यायचा आणि मग त्या झाडामधून रडण्याचा म्हणजे त्यांना वेदना व्हायच्या आणि मग त्याचे काही परिणाम व्हायचे. मग लोक झाडं नाही तोडायची. पण एका ठिकाणी गेला आणि एका तिथल्या अतरंगी माणसानी तो प्रयोग करून दाखवता वेळेस त्याचं इंजेक्शन चेंज केलं. आता त्याला ते फेल करायचं होतं. आजही तुमच्या बुद्ध धम्माला फेल करण्याकरता कितीतरी षडयंत्र रचल्या गेली. तोच एक षडयंत्राचा भाग असतो की बुद्ध धम्म अस्तित्वातच येऊ नये म्हणून इथले भिक्षू कापल्या गेले, अशोकाने निर्माण केलेले चैत्य दाबल्या गेले, जे दाबता नाही आले त्याचं हिंदूकरण केलं. तशाच प्रकारचा तोही त्यावेळेचा कोणीतरी असेल की झाडात जीव नाही म्हणणारा, त्याने ते लपवलं. कारण जवळजवळ सायन्स स्वीकारताना बऱ्याचशा शास्त्रज्ञाच्या हत्या झालेल्या, जीव द्यावा लागलेला. सॉक्रेटिसला विष प्यावा लागलं, त्याने त्याचा सिद्धांत मांडला त्यावेळेस. आणि आजपर्यंतही त्या पोपनं माफी नव्हती मागितली. त्यावेळेसच्या ख्रिश्चनाने सांगितलं होतं ना की याने सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यांचा सिद्धांत होता. नाही, त्यांच्या बायबलमध्ये काय सांगितलं होतं? दोन बायबल आहे, तुमच्या माहिती करता सांगतो. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट, असं येशू ख्रिस्ताच्या नंतरचं न्यू टेस्टामेंट. तर त्या ओल्ड टेस्टामेंट मध्ये काय लिहिलं होतं की सूर्य उगवतो आणि मावळतो, पृथ्वी आपल्या जागेवर कायम आहे. त्याचा सिद्धांत आमच्या ब्राह्मण धर्माने घेतला होता की ती शेषनागाच्या फण्यावर उभी आहे, फिरतेही नाही. हे लॉजिक आलं. त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या धर्माला धक्का बसता म्हणून त्या सॉक्रेटिसला विष पाजलं. तसं ह्या शास्त्रज्ञांनी ते इंजेक्शन द्यायचं, एका जणांनी ते इंजेक्शनच लपवून टाकलं आणि पाण्यानं भरलेलं इंजेक्शन तिथे ठेवलं. शास्त्रज्ञ आला, त्याने त्या झाडाला इंजेक्शन दिलं, पण त्या डिव्हाइस मधून काही रडण्याचा आवाज आला. शास्त्रज्ञ परेशान झाला. मी 500 प्रयोग केले, आज का सक्सेस होत नाही? आणि त्याला मग एवढी उपरती आली की जर हे वीज झाडावर प्रयोग नाही होऊ शकत तर मग हे माझ्यावर बी नाही होणार, म्हणून तो इंजेक्शन स्वतःच पिऊन टाकतो आणि त्याला काही होत नाही. आणि मग ज्याने ते लपून ठेवलं तो सांगतो नाही नाही मी ते लपून ठेवलं होतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की कुठलाही सिद्धांत सिद्ध करताना गौतम बुद्धांनी तुम्हाला कुठल्याही गोष्टी अशाच सांगितल्या का? त्या स्वतः अनुभवल्या आणि त्या सिद्ध करून सांगितल्या. कारण दुसऱ्या धर्मामध्ये कुठेही सांगितलं नाही, कारण त्यांचे सिद्धांत परलौकिक सिद्धांत आहे, मेल्यानंतर भेटणार आहे. बुद्ध सांगतात मेल्यानंतर नाही, तू आहे जिवंतपणीच तुला ते मिळणार आहे. तसंच हा पाण्याचा प्रश्न की जेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे उपमा देतात, मला वाटलं होतं की राजा मिलिंदाने हा प्रश्न असाच विचारला असेल. त्याला एवढं गहन तत्वज्ञान त्याच्या पाठीमागे, कारण पाणी हे 4 महाभूतापैकी एक महाभूत आहे. आणि म्हणून हेच प्रश्न बौद्धाचं शास्त्र आणि हिंदूची शास्त्र, आपण क्रांती आणि प्रतिक्रांती ह्याच विहारामध्ये वाचला, तिथं बाबासाहेबांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की यांची शास्त्रही कधी निर्माण झालेली आहे तर बुद्धाला प्रत्युत्तर देण्याकरता. म्हणजे बुद्धाच्या अगोदर यांचा वेदही जात नाही, उपनिषदही जात नाही आणि पुराणही जात नाहीत. ही बुद्धाच्या नंतरची आहे. दुर्दैव ते झालं की सांगणारे जे आमचे उपाध्याय भिक्षू होते, एक तर ते भारतामध्ये राहिले नाही आणि आता जे निर्माण झाले ते एवढे प्रगल्भ नाही. होती आरामाने सांगणारे भिक्षू तयार होतील. म्हणून आज आपण हा पाण्याचा प्रश्न घेतला. इथे ते सांगतात की जर पाण्याला जीव असता तर पाण्यामध्ये
समुद्रामध्ये एवढे महाकाय प्राणी आहेत की ज्या जहाजावरती 500 विमानं उतरवल्या जातात त्या जहाजालाही उलट करण्याची ताकद असणारे प्राणी समुद्रामध्ये आहेत. एवढे महाकाय आहेत. ते प्राणी पाणी पिऊनच जगताय. जर त्या पाण्याला जीव असता तर त्यांनी कंप्लेंट केली असती. म्हणून राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आजच्या दृष्टिक्षेपातही की पाणी हे निर्जीव आहे, पण बुद्धाच्या कार्यकारण भावानुसार की कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. माणूस जिवंत काय तर त्याला कारण पाणी, हवा आणि अन्न आहे. कारणाशिवाय काही घडत नाही. आणि म्हणून सांगितलं की पाणी हे जिवंत नाही, सजीव नाही, त्याला जीव नाही, पण कार्यकारण भावातला ती एक खूप अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून प्रक्रिया केल्यावर तिच्यावरती परिणाम होतो. म्हणून समुद्राच्या पाण्याची वाफ अशीच होते का? जोपर्यंत सूर्य तापत नाही तोपर्यंत पाण्याची वाफ होत नाही. आणि हे प्रक्रियेचं सूत्र होत नाही की जे 7वी 8वीत आपण शिकलो की सूर्य तापला की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेपासून ढग बनतात आणि त्याला त्या मतलई वाऱ्याने स्पर्श केला की पाणी पडतो. ही शास्त्रीय प्रक्रिया आहे, याच्यामध्ये जीव कुठेही नाही. आणि म्हणून राजा मिलिंदांनी ही 2 उदाहरणं दिली आणि त्यांनी राजा मिलिंदाचं समाधान होतंय. मला वाटतंय आज तुमचंही समाधान झालं असेल. वाचताना जर तुम्ही ह्या पाण्याच्या प्रश्नाला क्षुल्लक समजत असाल तर जसं मी समजत होतो तसा हा प्रश्न क्षुल्लक नाहीये, तो अध्यात्माशी जुळालेला आहे. आणि म्हणून पाणी हे की अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येक अत्यावश्यक गोष्ट ही सजीवच असेल असं नाही, कारण ती जरुरी असू शकते. परंतु सजीवाची व्याख्या आणि निर्जीवाची व्याख्या याच्यामध्ये फरक आहे. तो भंते नागसेनाने राजा मिलिंदांना समजावून सांगितला. तसं आजही आपल्याला माझ्या पद्धतीने मला जसं विमोचन करता आलं तसं केलं. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरून आजचं प्रवचन आपण इथेच थांबूया.